नमस्कार, आय होप सगळे म्हणजे. तर मित्रांनो, तुम्हाला माझा आवाज फुल्ली क्लिअर येत असेल आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण कव्हर करणार आहोत आषाढी एकादशी या निमित्ताने आपल्या वडाळा येथील विठ्ठल मंदिरात. तर या व्लॉगमध्ये आपण पूर्ण विठ्ठल मंदिर आणि विठ्ठल मंदिरच्या आज रात्रीच काय आहे तिकडे कसं म्हणजे तयारी चालू आहे उद्याची, तर ते आज जाऊन आपण बघणार आहोत. तर तुम्ही माझ्यासोबत या व्लॉगमध्ये पूर्ण राहा, म्हणजे तुम्हालाही कळेल आपण कसे या व्लॉगमध्ये कव्हर करणार आहोत. गेल्या आषाढी एकादशीला इथपर्यंत चक्क लाईन होती. आता आपण बघूया, आपल्याला कदाचित लाईन भेटली तर आपण मंदिरात पण प्रवेश करू. मित्रांनो, मी आता तुम्हाला मंदिर दाखवलं. ते पाठी म्हणजे मंदिर होतं, ते मंदिराचं कळस. आता आपण मंदिराच्या बॅक साईडला चाललोय, तिकडे ते मैदान आहे. तर तिकडनं मैदानातून आपल्याला मंदिराचं कळस आणि मंदिर व्यवस्थित. मित्रांनो, हे पाहून तुम्हाला काय वाटलं, काय बिलीव्ह झालं, हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये करा. कारण की लहानपणी आल्यावर इथे पहिल्यांदा मी याच पिंगपॉंग मध्ये बसायचो. आम्ही याला पिंगपॉंग म्हणायचो. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a crazy love moving through me like a wildfire, like a wildfire. Never the same. Whenever you're calling my name, I'll take
sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like a wildfire, like a wildfire. वो स्टार्टिंग में तो उसको खाली कर रहा था उससे पहले अपना ही कर रहा था मजा आ रहा है मित्रांनो आता आपण उतरलेलो आहे इकडनं त्या थेट खाली. आधी तुम्ही बघितलं असलं वरतून काय व्ह्यू आलाय या मंदिराचा. आता डायरेक्ट आपण घरी जाऊया, नाहीतर आता मंदिरात जाण्याचा प्लॅन असेल तर मंदिरात जाऊया. आता आपण इकडनं मम्मी आता पेढे घेतो. तर हे असतात ते पेढे जे विठ्ठलांना प्रसादा म्हणून दिले जाते. तर मित्रांनो आता आपण वरती जाऊन आलोय. तुम्ही पाहिलंच असतं किती सुंदर ते मंदिर वरतून दिसतंय. तर आता आपण पेठे सुद्धा घेतलेले आहेत 100 रुपये पावने. तर खूप सुंदर लागतात खायला. मी आता खाल्ले पण. तर तुम्ही इथे आलात तर ते घेऊ शकतात आणि ते प्रसाद म्हणून तुम्ही घरी नेऊ शकता किंवा कोणाला द्यायचं असेल तर ते देऊ शकतात. तर मित्रांनो आताचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर तुम्हाला या आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.